नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुठेही कुणाही महिलेवरती, लहान मुलीवरती, लहान बालकांवरती अन्याय अत्याचार झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलं, तुमच्या माझ्यापर्यंत, की आपण प्रचंड हादरून जातो, प्रचंड अस्वस्थ होतो. तो गुन्हा करणारा आरोपी, मग तो कोणीही असो, त्याला तात्काळ त्वरित अटक व्हावी आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, हेच आपल्या मनामध्ये येतं. बरोबर ना? ज्या त्या मुलीवरती, ज्या त्या महिलेवरती अन्याय अत्याचार केला गेलाय आणि मग निर्घुणपणे अनेकदा त्यांची हत्या केली जाते, त्यांची जात कोणती होती, त्यांचा धर्म कोणता होता, ते अत्याचार त्यांच्यावरती करणाऱ्या नराधमांचा धर्म कोणता होता, त्यांची जात कोणती होती, हे असे प्रश्न तुमच्या माझ्यासारख्याच्या मनामध्ये त्यावेळेला ते वृत्त वाचताना येतही नाहीत. अत्याचार ज्यांच्यावरती झालेत ते कोणीही असो, त्यांना त्वरित न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अत्याचार करणाऱ्यांना, तेही कोणीही असो, त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं, हेच आपल्या मनात येतं. कारण आपण माणसं आहोत, सगळी आपण संवेदनशील आहोत, मानवता आपल्यामध्ये आहे. परंतु मित्रमैत्रिणींनो, आपल्या समाजामध्ये असेही काही नराधम निर्माण झालेले आहेत आपल्या आसपास, की अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांचं वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं की प्रथम ते काय पाहतात, तर अत्याचार कुणावरती झालेला आहे. मुस्लिम, दलित, ख्रिश्चन मुलींवरती, महिलांवरती अन्याय अत्याचार झालाय का? ओके, मग ठीक आहे, अजिबात हरकत नाही. त्यांच्यावरती ते अत्याचार करणारा एखादा हिंदू पुरुष आहे का? ओके, अजिबातच हरकत नाही, काही हरकत नाही. मग आपण जागा होण्याचा किंवा तिथे घटनास्थळी जाण्याचा किंवा काही करण्याचा अजिबात प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आणखीन एक पुढचं बघा निरीक्षण माझं, एखाद्या हिंदू मुलीवरती, एखाद्या हिंदू महिलेवरती अत्याचार झाल्याचं वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्या प्रकरणातला आरोपी सुद्धा, म्हणजे अन्याय अत्याचार करणारा, त्या हिंदू मुली महिलांचा खून करणारा आरोपी, गुन्हेगार सुद्धा हिंदू असेल तरीही या नीच लोकांची त्याला काहीही हरकत नसते. हिंदू पुरुषांना हिंदू मुलींवरती, हिंदू महिलांवर अत्याचार करण्याचा अधिकार हजारो वर्षांपासून आपल्या धर्मसंस्थेनेच दिलेला आहे. यावरती या नराधमांचा ठाम विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि धर्मसंस्थेच्या विरोधामध्ये आपण का जायचं, नाही का, अशीच त्यांची धारणा असते. त्यामुळे हिंदू पुरुषांनी हिंदू मुलींवर, हिंदू महिलांवर अत्याचार केले तरी यांना त्यात अजिबात काहीही खटकत नाही. मग पुढे अशाच प्रकारची एखादी घटना घडली की ज्याच्यामध्ये हिंदू मुली महिलांवरती अत्याचार झालाय आणि त्यातील आरोपी किंवा गुन्हेगार मुस्लिम असल्याचं समोर आलं की मग मात्र ही गँग प्रचंड खुश होते. मग ते लोक एकमेकांना संपर्क साधतात आणि चीअर्स करतात. चला, आता आपलं जाग्या होण्याची वेळ आली, मीडियामध्ये जाण्याची वेळ आली, विषारी फुतकार टाकण्याची वेळ आली. अशा पद्धतीने ही सगळी गँग चेकाळून उठते. ही माणसं नाही आहेत मित्रांनो, मानवतेला काळिमा आहेत. त्या बलात्कारी आणि त्या खुन्यांइतकीच ही सुद्धा क्रूर श्वापद आहेत. मानवतेला, माणुसकीला कलंक आहेत. आणि कोण कोण आहेत या सगळ्या कलंकित गँगमध्ये? तर या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असलेला तो नितेश राणे, त्यानंतर तो आमदार संग्राम जगताप, त्यानंतर तो आमदार अक्षय कर्डिले, त्यानंतर तो आणखीन एक आमदार महेश लांडगे, त्यानंतर आणखीन एक आमदार गोपीचंद पडळकर, त्या आमच्या भागवत धर्माला, आमच्या वारकरी संप्रदायाला कलंक असलेला तो भोंदू कीर्तनकार, तो संग्राम भंडारे, आणि या सगळ्यांचे आणखीन काही त्यांनी पाळीव ठेवलेले त्यांच्या जवळचे बगलबच्चे. ही सगळी आपल्या राज्याचे महान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाळीव गँग आहे मित्रांनो. वेगवेगळ्या विषयांसाठी अशा वेगवेगळ्या गँग फडणवीस साहेबांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या विरोधामध्ये कोणी काही भ्रष्टाचाराचे किंवा राजकीय स्वरूपाचे आरोप केले की मग कुणी भुंकायचं लगेच, त्यासाठी ती एक गँग आहे. त्यामध्ये ते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर वगैरे वगैरे असे आणखीन काही आमदार आहेत. तशाच प्रकारे त्यांच्यातील अंधश्रद्धा, धार्मिक सांस्कृतिक विचारातील त्यांच्या बेगडीपणा कुणी समोर आणला की मग तो समोर आणणाऱ्यावरती धावून जाणारी आणखीन एक आमदारांची गँग आहे. देवेंद्र फडणवीस हे कसे धर्मकार्य परायण आणि संस्कृती रक्षक आहेत, सनातनी रक्षक आहेत, हे सांगण्याचं काम त्या गँगचं. त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्रात कायम जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत राहण्याचा ठेका
या राणे, जगताप, कर्डिले, पडळकर, लांडगे, भंडारे वगैरे गँगकडे त्यांनी देऊन ठेवलेला आहे। या सगळ्या गँगचं मुख्य काम काय मित्रांनो, तर राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या ज्या सगळ्या मुख्य समस्या आहेत, तुम्हाला मला भेडसावणाऱ्या प्रचंड खड्डेग्रस्त रस्ते, विजेचा लपंडाव, कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ, प्रचंड वाढलेली गुन्हेगारी, निसर्ग आणि पर्यावरणाची सातत्यानं होत असलेली हानी, प्रचंड वाढलेली बेरोजगारी, पेपर फुटी आणि सगळ्याच परीक्षांमधला गोंधळ, या अशा सगळ्या प्रश्नांपासून राज्यातील जनतेचं लक्ष डायव्हर्ट करत राहायचं, त्यांना देव, धर्म, जात पात यामध्ये सातत्यानं अडकवून ठेवायचं। त्या बदल्यात या सगळ्या आमदारांच्या सगळ्या गँग्सना देवेंद्र फडणवीस संरक्षणापासून ते निधीपर्यंत सगळं काही पुरवत राहतात। तुम्ही पहा ना मित्रमैत्रिणींनो, तो नितेश लांडगे म्हणजे त्याचं तोंड तर एक अतिशय घाणेरडं अशा स्वरूपाचं गटारच आहे, परंतु ते महेश लांडगे असतील, ते संग्राम जगताप किंवा ते अक्षय कर्डिले असतील किंवा तो भोंदू संग्राम भंडारे असेल, या सगळ्यांनी मागच्या काही काळामध्ये किती भयंकर आणि किती धर्मांध अशा स्वरूपाची वक्तव्य अगदी जाहीरपणे आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्यात एक ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी सातत्याने केलेली आहेत, आजही रोजच्या रोज करतायत, परंतु आहे त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाची कारवाई। याचाच अर्थ राज्याचे गृहमंत्री सुद्धा असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हे सगळं करण्यासाठी संपूर्णपणे मोकळं रान देऊन ठेवलेलं आहे असा होत नाही का? तुम्हाला सांगतो, फार मागचं जाऊ द्या मित्रांनो, तुम्ही फक्त मागच्या 3 महिन्यांमधली आपली सगळी वर्तमानपत्र प्रमुख काढून पहा किंवा त्यांच्या ऑनलाईन एडिशन तुमच्या हातातील मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला पाहता येतील। आपण फक्त जून पासून मागच्या ताज्या घडामोडी पाहू, म्हणजे जून ते आता हा ऑगस्ट कालपर्यंत 19 तारखेपर्यंत जळगावमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची आणि तिच्यासह तिच्या अन्य 3 भावंडांची जूनमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर काही दिवसात जालन्याला अवघ्या 3 वर्षाच्या एका चिमुरडीवरती एका 26 वर्षीय नराधमाने अत्याचार केला। त्यानंतर जामनेरला एका महिलेवरती सामूहिक अन्याय अत्याचार झाले। त्यानंतर रायगड जिल्ह्यात पेनला एका 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर वर्ध्याला एका 12 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिची सुद्धा निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर पालघरमध्ये एका 14 वर्षीय मुलीवरती 2 नराधमांनी अत्याचार केले। त्यानंतर तलासरीला एका 19 वर्षीय तरुणीवरती 6 नराधमांनी सामूहिक अत्याचार केले। आणखीन अशाच प्रकारच्या बीड, पुणे, नागपूर आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही घटनांची नोंद या 3 महिन्यांमध्ये झालेली आहे। आणि ही कालची आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीची घटना अगदी ताजी आहे, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला। मागच्या 3 महिन्यातल्या या नोंदी आहेत, जवळपास 17 घटना आपल्याला सापडतात आणि त्यापैकी ज्या प्रकरणांमध्ये आरोपींच्या नावांची नोंद FIR मध्ये आपल्याला सापडते त्यानुसार 17 पैकी 14 प्रकरणांमधील, हा आकडा नीट लक्षात घ्या, 17 पैकी 14 प्रकरणांमधील आरोपी हे मुस्लिम नाहीत हे स्पष्ट होतं। आणि आणखीन एक विशेष पहा, त्यातील मुंबईतील पायधुनी आणि पालघर आणि डहाणू येथील घटनांमधले आरोपी मुस्लिम आहेत बहुधा, याची कुणकुण लागताच भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी तिथे आंदोलनासाठी पोहोचली। मात्र बाकीच्या 14 प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी मात्र हे लोक काहीही करण्यासाठी पोहोचलेले नाहीत। मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रमैत्रिणींनो ते हे आहे की या राणे, जगताप, भंडारे, लांडगे, कर्डिले गँगला मुली, महिलांची अब्रू किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार महत्त्वाचे नाहीत, ते थांबवण्यासाठी त्यांचे कोणतेही प्रयत्न नाहीत, तर त्या आडून धार्मिक राजकारण करणं हेच त्यांचं नीच काम आहे, तोच त्यांचा अजेंडा आहे। जिच्यावरती अत्याचार झालाय ती मुलगी, महिला, मुस्लिम किंवा दलित वगैरे असेल तर यांना आनंद होतो, हे खुश होतात। ते अत्याचार करणारा जर हिंदू असेल तर यांना अधिकच आनंदाच्या उकळ्या फुटतात। आपल्या एका धर्म बांधवाने एक महान पराक्रमी कृत्य सर केलं, एखादा गड सर केला असं या लोकांना वाटतं। हिंदू मुलींवर, महिलांवर हिंदू पुरुषांनी अन्याय अत्याचार केला, त्यांचे खून केले, तरी यांना अजिबात काही वाटत नाही। हे जागे होतात ते केवळ अशा प्रकरणांमधील आरोपी मुस्लिम असतील तरच। यांना महिलांचा सन्मान वगैरे काही नाहीये, तर त्यांच्यावर सोपवण्यात आलेलं धार्मिक दुहीचं तेढ निर्माण करण्याचं राजकारण यांच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे।
त्यामुळेच मेंढरांसारखं यांच्या मागे जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची खरंच कीव येते. आपल्या डोक्यातील मेंदू नावाच्या अवयवाचा वापरच का करत नाहीत लोक? आणि अशा या पाठीराख्यांमुळेच या गँगचं फावतो. निषेध सगळ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचा व्हायला हवा. निषेध सर्व अत्याचारांचा आणि खुन्याचा व्हायला हवा. त्यांचा धर्म जात न पाहता त्यांना फासावर लटकवण्यासाठी सगळ्यांकडून आंदोलनं व्हायला हवीत. कारण अशा सगळ्यांची जात अत्याचाऱ्यांची आणि धर्म एकच, अत्याचारी. ते ना हिंदू असतात, ना मुस्लिम असतात, ना दलित असतात. ते केवळ विकृत अत्याचारी असतात. विचार करा लोक हो, विचार करा. नका या विषारी आणि विकृत लोकांच्या नादाला लागू. नका या विषवल्लींना, या बाणगुळांना आणखी आपल्या या अतिशय चांगल्या राज्यामध्ये फोपावू देऊ. इथेच थांबतो. धन्यवाद.